श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांची नित्यसेवा कशी करावी आणि हे मी आज तुम्हाला सांगणार आहे, तर तुम्ही ऐकावे असं मी म्हणते. श्री स्वामी समर्थांची नित्यसेवा करण्यासाठी दररोज सकाळी किंवा संध्याकाळी एकाच वेळी देवासमोर दिवा व धूप लावावा. आणि श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत स्वामींचे या ग्रंथातील 3 अध्यायांचे रोज वाचन करायचे. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत या 3 अध्यायांचे किंवा संपूर्ण ग्रंथाचे 7 दिवसात पारायण करायचे. यानंतर स्वामींचा तारक मंत्र म्हणायचा आणि किमान एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा. तर तुम्हाला समजलंच असेल आता. एका वेळेला दिवा किंवा धूप लावायचा आणि 3 अध्यायांचे रोज वाचन करायचे आणि स्वामी समर्थ जप करायचा. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे एका स्त्रीविषयी बोलणार आहे मी. सगळ्यात जास्त वेदना त्या स्त्रीला होतात जिच्यात पैसे कमवायची ताकद असून सुद्धा घर सांभाळण्यासाठी ती घरी राहते. कारण काय असतं तर ती स्वतःची स्वप्न एक वेळ बाजूला ठेवते, पण इतरांच्या स्वप्नांसाठी किंवा कुटुंबांच्या आनंदासाठी दिवस रात्र झटते, पण तिला क्रेडिट मात्र काहीच मिळत नाही आहे. कारण घर सांभाळण्यासाठी एकतर ती घरी राहिलेली असते, मुलं असतात छोटे छोटे, मुलं सांभाळण्यासाठी एकतर ती घरात राहिलेली असते आणि कालांतराने तिलाच हे ऐकवलं जातं की तू कमवतेस तरी कुठे, फक्त घरातच असतेस, घरात काय कामं असतात तुला, नुसतं घरातली धुणं भांडे तर करायचे असतात, बाहेर राहून बघ, असं हिणवलं जातं. पण सत्य हे आहे की घर सांभाळणं ही सुद्धा एक जबाबदारी आहे आणि ही एक जबाबदारी तिनं निभावत असून सुद्धा तिला पगार वगैरे काहीच मिळत नाही. घर सांभाळणं ही काही जबाबदारी आहे, कमजोरी नाही आहे, पण तिला असं खूप वेळेस बोललेलं असतंय आणि ती ऐकते. म्हणून मी म्हणते, वेळ आली आहे स्वतःची ओळख निर्माण करण्याची, स्वतःच्या स्वप्नांना नवी उंची देण्याची, आणि ते काम आपण करायचं आहे. कारण प्रत्येक स्त्रीने, मला वाटतं, स्वतःच्या कष्टाचे 2 रुपये का असेनात पण स्वतःच्या कष्टाचे कमावले पाहिजेत. कारण उद्या कोणीही आपल्याकडे बोट करून कुणालाही बोलणार नाही आहे. त्यासाठीच सर्वांनी काही ना काही, छोटा असो मोठा असो, तुम्ही जॉब करा किंवा घरी बसून हे करा, पण काहीतरी 2 रुपयेसुद्धा कमवा. मी आज भलेही कमावते, पण एक वेळ अशी होती की मुलींसाठी लहान मुलं होते, त्याच्यामुळं मी काही कमवत नव्हते किंवा काहीच करत नव्हते. मिस्टर एकटे कमवत होते आणि मी घरीच राहत होते. त्यावेळेसही म्हणजे मलाच बोललं गेलं होतं की हिला काय काम आहे, घरात तर बसलेली असती. पण 2 मुलं सांभाळणं, घर सांभाळणं ही काही एक छोटी जबाबदारी नाही आहे. पण आज मी स्वतःच्या पायावरती उभी आहे आणि स्वतः काहीतरी करण्याची धमक आहे आणि मी कमावते, माझा घर खर्च भागावा एवढं मी आज कमावते आहे. तरी पण असं बोललं जातं, हिला काय काम आहे, ही बसलेली तर असती. म्हणजे कमावलं तरी असे बोलतात, नाही कमावलं तरी असे बोलतात, पण ना स्वतःसाठी तरी खर्च करता यावेत एवढे 2 रुपये का असं ना आपण कमावले पाहिजेत, असं मला तरी वाटतं. कारण लोक असं राहिलं तरी नावं ठेवतात आणि असं व्यवस्थित राहिलं तरी नावं ठेवतात. लोक कुणालाच कसंही चांगलं जगून देत नाही आहेत. त्याच्यामुळं खरं सांगू का, जिच्यात पैसे कमवायची ताकद असून सुद्धा घर सांभाळण्यासाठी ती घरी राहते ना, तिला जास्त बोलण्यात येतं. आणि त्याच्यामुळं मी म्हणते, आज तुम्ही 2 रुपये का असेनात पण स्वतःच्या कष्टाचे कमवा. कारण कधी ना कधी आपल्याकडे एक बोट केलंच जातं. कितीही चांगले असू द्या किंवा कितीही हे करू द्या, पण कधी ना कधी ते बोललं जातं. तर मला कमेंट करून नक्की सांगा मी काय म्हणते आणि तुम्हाला कळलं असेल तर. आणि घर सांभाळणं खरंच एका म्हणजे प्रत्येक स्त्रीसाठी अवघड गोष्ट असते. कारण आईवडिलांच्या घरी तिने कधीच काहीच केलेलं नसतं. आईवडिलांनी तिला हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं असतं आणि इकडं आल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं म्हणलं तर ती जगायला शिकते. कारण छोटी गोष्ट का असते ना, पण ती जगायला शिकते. तिथून नवीन ओळख निर्माण करण्याची बघते, पण तिला बोललं जातं, ती करते असं त्यांना वाटत नाही किंवा तिनं समजून घेते किंवा तिनं नजरेआड घालते काही गोष्टी, तरी पण तिला हिणवलं जातं, बोललं जातं. पण ठीक आहे, असू द्या, पण स्वतःच्या पैसे मात्र नक्की कमवायला शिका. कारण 2 रुपये का असं ना, उद्या कशी वेळ येईल सांगता येत नाही, पण नक्कीच कमवायला शिका. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
बाय बाय, धन्यवाद. चलो बाय बाय.